भगवानगड येथील दसरा मेळाव्यात सुरेश धस हे बीडमधील महत्त्वाचे नेते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसले। कधी काळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेली ही सर्व नेते मंडळी मागील 10 वर्षात महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कधी दूर तर कधी अगदी जवळ आल्याचं पाहायला मिळालंय। मात्र राजकीय फायद्यापोटी एकत्र आल्यानंतर महायुतीत काम करत असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं तिकीट कोण मिळवणार, बंडखोरी कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। भाजपचे सुरेश धस, भाजपचेच भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे या तिघांपैकी जागा वाटपात कुणाचं पारडं जड ठरतंय हे पाहणं अगदी औत्सुक्याचं असणार आहे। या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरलेल्या सुरेश धस यांच्या पारड्यात तिकिटाचं दान पडणार का? बाळासाहेब आजबे यांची समजूत काढण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का, की या तिघांपैकी कोणी शरद पवारांच्या गटात जाऊन इथली समीकरणं बदलणार हे पाहणं रंजकदार असणार आहे। अशा परिस्थितीत आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कोणाच्या अंगाला लागेल, यात सगळ्या प्रश्नांची ग्राउंडवरची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र, प्रस्तुत वारा आमदारकीचं। मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीडमधल्या ज्या मतदारसंघातून येतात तोच हा आष्टी विधानसभा मतदारसंघ। मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळालाय आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलंय। स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील मुरलेल्या नेत्यांनी महायुतीचं काम केलं खरं, पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कौल दिलाय। येणाऱ्या विधानसभेला आष्टी मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकीय विरोधक महायुतीच्या एकाच ताटात आल्यानं उमेदवारी कोणाला द्यायची याचा मोठा सस्पेन्स हा इथं असणार आहे। पण आता जरांगेंनी सुद्धा आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल याचे संकेत दिलेत, त्यामुळे इथली लढत तिरंगी होण्याच्या शक्यताही आता इथं चांगल्याच वाढल्यात। तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा आष्टी मतदारसंघ, आष्टी, पाटोदा, शिरूर असे एकूण 3 तालुके या जिल्ह्यात येतात। राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा हा पारंपरिक बालेकिल्ला समजला जायचा। 2009 ला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना पराभवाची धूळ चारत आमदारकी आपल्या जवळ ठेवली। खरं तर कायम सत्तेत असल्यानं आणि राजकीय पद उपभोगणारे धस यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आदरानं घेतलं जायचं। पण 2014 ला सुरेश धस यांना एकामागून एक धक्के बसले। 2014 ला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंना टक्कर दिली। त्यात त्यांचा 1.5 लाखानं पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला। पण मोदी लाट, लोकसभेतील पराभवामुळे डॅमेज झालेली इमेज, युती आणि आघाडी वेगवेगळे लढल्यानं झालेली मतविभाजनं भाजपच्या पत्त्यावर पडली आणि सुरेश धस यांच्या राजकारणाचा वारू आमदारकीलाही मागं पडून भाजपचे भीमराव धोंडे हेच आमदार झाले। पण 2019 येईपर्यंत आष्टीतील राजकारण हे बऱ्याच पातळ्यांवर बदललं गेलं। धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कोणाचं चालून देत नाहीयेत असं म्हणत राष्ट्रवादीचा हा मोठा आसामी भाजपात आला। अर्थात त्यांच्या राजकारणाला योग्य न्याय देण्यासाठी भाजपने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली। आमदार होण्याचं स्वप्न काही केल्या पूर्ण करण्यासाठी राजकारणात तग धरून राहिलेल्या भाजपच्या बाळासाहेब आजबेंसाठी हा मोठा धक्का होता। म्हणूनच लांबचं राजकारण पाहून आजबे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आले आणि आष्टी विधानसभेचं तिकीटही पदरात पाडून घेतलं। दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावासाठी बरीच लॉबिंग देखील झाली, पण शेवटी स्टँडिंग आमदार भीमराव धोंडे यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला। त्यामुळे 2019 ला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, युती विरुद्ध आघाडी, भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी घासून लढत झाली। खरं तर तेव्हाच्या लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या पारड्यात आष्टी विधानसभेनं तब्बल 70,000चं लीड दिलं होतं। त्यामुळे भाजपचाच उमेदवार म्हणजेच धोंडे आरामात जिंकतील असा कयास देखील बांधला जात असताना मैदान मारलं ते राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंनी। त्यांच्या राजकारणातील पराभवाचा डाग पुसला गेला आणि पहिल्यांदाच आमदारकीची माळ सुद्धा त्यांच्या गळ्यात पडली। पण हेच आमदार साहेब आजबे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत महायुतीत आल्यानं आजबे प्लस धोंडे प्लस धस अशा तिघांना आता उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे। ज्याचा आमदार त्याला तिकीट असा फॉर्म्युला वापरला तर बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा विचार चांगलाच होऊ शकतो। पण मतदारसंघात सुरेश धस हे एक मोठं प्रस्ताव, त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही नुकताच संपलाय।
त्यात लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी, सरपंच मीटिंग, कार्यकर्त्यांचा कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर सुरेश धस यांनी आघाडी सुद्धा घेतली होती। म्हणूनच लोकसभेला कोणी काम केलं याचा फिल्टर लावला तर सुरेश धस यांच्याच नावाचा प्राधान्यक्रमाने महायुती विचार करू शकते। मराठा आरक्षणाचा बीड विधानसभेतही महायुतीला चांगलाच फटका बसल्यानं मराठा चेहरा म्हणूनही धस यांच्या नावाला भाजपकडून ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो। जर असं झालं तर इथे बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे नेमका काय पॉलिटिकल स्टँड घेणार हे पाहणं चांगलंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। पण जरांगे इफेक्ट प्रभावी राहिल्यानं आष्टीमध्ये भाजपचं लीड गेल्या लोकसभेच्या तुलनेनं डायरेक्ट आता निम्म्यावर आलंय। अर्थात याचं नीट डिकोडिंग केलं तर ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते। मेहबूब शेख, साहेबराव दरेकर यांची नावं सध्या मवियाच्या उमेदवारीत जास्ती फ्रंटला आहेत। राजकीय वरदहस्ताच्या प्रभावानं सुरेश धस जरी तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले तरी इथली लढाई त्यांच्यासाठी काही सोपी नाहीये। अशा परिस्थितीत 2014ला धस यांचा पराभव केलेले धोंडे आणि 2024ला धस यांच्यामुळे तिकीट कापण्याची नामुष्की अडवलेले आजबे हे धस यांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता दिसते। अशा परिस्थितीत भाजप आणि महायुतीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते। मागील महिनाभरात शरद पवार गटात सुरू असलेलं इन्कमिंग पाहता विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे शरद पवार गटात जाण्याची शक्यता इथं नाकारता येत नाहीये। मात्र ऐनवेळी पक्षात आलेल्या नेत्याला शरद पवार संधी देणार का की एखादा नवा पत्ता टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विद्यमान खासदार बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील टीकेनंतर चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळाले। आता ऊसतोड कामगारांना किती दिवस कोयता धरायला लावणार, त्यांना ऊसही लावायला शिकवा, त्यांना सक्षमपणे उभं करा असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावला होता। आष्टी विधानसभा निमित्तानं खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिष्ठाही आता पणाला लागलेली असून मनोज जरांगे पाटलांच्या मदतीनं मराठा मतांची मोठ बांधण्यासाठी ते प्रयत्नशील असतील। आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचे आहे, त्याखालोखाल ओबीसी समाजाचं इथं मतदान आहे। यात वंजारी समाजाचे मतदान ही निर्णायक असतं। या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव कायमच राहिलाय। त्यामुळे आष्टीचा उमेदवाराचा तिढा सुटल्यानंतर इथल्या प्रत्येक निकालाबाबत सध्या आपल्याला क्लिअर कट असा अंदाज येऊ शकतो। मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फायदा नेमका कोणाला होणार त्यावर इथली जय पराजयाची गणितं चांगलीच अवलंबून असतील। बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।